ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मग मोदी घेऊन चालले आहेत का बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे? मोदी घेऊन चालले? मोदी हे बाळासाहेबांच्या विचाराचे वाहक कधीपासून झाले? ज्या मोदींना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडताना, माणसं विकत घेताना, बेईमानांच्या हाती शिवसेना सोपवताना थोडीही मनाला वेदना झाली नाही, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं आणि शिवसेनेचं नाव घेऊ नये. असं केल्यानं त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणतीही सिंपथी त्यांच्या भाषेत मिळणार नाही. मोदी हा महाराष्ट्रासाठी बंद पडलेला धडा आहे, बंद पडलेली फाईल आहे. चॅप्टर क्लोज. महाराष्ट्रात मोदींची फाईल बंद झाली. काय करणार मोदी? मला तुरुंगात टाकतील ना? टाका म्हणा, टाका ना. दुसरं काय तुम्ही करू शकता? 4 जून नंतर बघू म्हणावं. प्रकाश आंबेडकरांची 2 दिवसांमध्ये सभा होते अपक्ष उमेदवारांसाठी पुढे इथे बघा, मी असं म्हणालो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचे इथे 2 उमेदवार उभे आहेत. भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार उभे असल्यामुळे एका बाजूला एका पक्षाचा प्रचार स्वतः भारतीय जनता पक्ष करत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही प्रचारक जर नेमले असतील दुसऱ्या उमेदवारासाठी तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या 2 उमेदवारांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील. परंतु तुमचा उमेदवार उभा असताना कुठेतरी प्रकाश आंबेडकर येऊन अपक्ष उमेदवारांचा प्रचार इथे करतात सातत्याने. प्रकाश आंबेडकर काय आमच्या महाविकास आघाडीत नाही आहेत ना? हा प्रश्न तुम्ही कसा काय विचारता? प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत. त्यांना अधिकार आहे कोणाचा प्रचार करावा आणि नाही करावा. जसं ते नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, आपल्याला माहीत असेल. पण संविधान वाचवण्याची लढाई कुठेतरी लढतात असं. संविधान नक्की कोण वाचवत आहे हे येणारा काळ ठरवेल. आणि कोण संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे उभे राहिले हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा पाहतो आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।